श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वयंभक्तांनो, एके दिवशी मोहरमच्या दिवसात महाराज अक्कलकोटास खाजा पीराच्या दर्ग्यात बसले असता पुष्कळ सेवेकरी मंडळी जवळ बसली असून महाराजांचे बाललीलाचे खेळ चालले होते. तितक्यात राजवाड्यातून एक मुसलमान शिपाई हातात तबक घेऊन फकिरी मागण्यात जात होता. महाराज बसलेले पाहून शिपाई नमन करण्यास आला. अक्कलकोटवासी जनास महाराज हे एक निधान सापडले होते. सर्वांचा नियम असा असे की वाटेत जाताना महाराज जवळपास बसले असल्यास आणि मोठे जरुरीचे काम जरी असले तरी मग मुसलमान, महार वगैरे कोणी असो, श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय जायचेच नाही. धन्य त्या अक्कलकोटवासी जनांची. असो, शिपायाने महाराजांचे दर्शन घेऊन रुमालाने झाकलेले तबक महाराजांपुढे ठेवले. महाराजांनी तबक घेतले. त्यात 5-6 पैसे मोजत होते. पैसे हातात घेऊन महाराज 1, 2, 3 याप्रमाणे मोजू लागले. मोजून पैसे तबकात टाकावे व पुन्हा हातात घ्यावेत, हाच खेळ सुरू झाला. असे मोजता मोजता 15, 16, 17, 20 होता होता बरेच पैसे ताटात दिसू लागले. हा चमत्कार पाहून शिपायाने उगी राहावेना. महाराज, पैसे जमे लगे, असे शिपाई म्हणाला. हे ऐकताच महाराजांनी हात आखडला व तबक खाली ठेवले. पुन्हा पाहतात तो तबकात पैसे 5-6च राहिले. ही गोष्ट पुष्कळांनी पाहिली. शिपायाचे प्राक्तन दुसरे काय, श्री स्वामी समर्थ.